देवा, बंटी पण कहर आहे आमचा. का काय झालं? चार्जर कुठे आहे? हा इकडे बघ कणात. अरे कधी काय प्रश्न विचारेल आणि ऑकवर्ड करेल काय सांगता येत नाही. काय काय चुकीचं केलं त्याने? प्रश्न सगळ्यांनाच पडतात. प्रश्न मलाही पडायचे लहानपणी. त्याला प्रश्न पडला त्याने विचारला. तुम्हासारख्या लोकांचं कसं असतं ना, जो प्रश्न विचारतो ना तो आगाऊ आणि जो विचारत नाही ना तो समजूतदार. मी प्रश्न विचारणं हा काय गुन्हा आहे का? त्याला पडला प्रश्न, त्याने विचारला, त्याचं उत्तर त्याला हवं होतं. मलाही पडतात प्रश्न, अजूनही पडतात, तुलाही पडतात, फक्त तू विचारत नाहीस. त्यामुळे तू समजूतदार आणि मला पडतात, मी विचारतो म्हणजे मी आगाऊ. आत्ता काय प्रश्न पडलाय? हा म्हणजे आता मला हा प्रश्न पडलाय की समीरचं काय. नाही सिरियसली मला कळत नाहीये. तो जोपर्यंत इथे ठाण मांडून आहे ना तोपर्यंत त्याला कळणार नाही असं तर होणार नाही ना. कधी ना कधीतरी त्याला कळणारच आहे. तू जात का नाहीये परत? तेच तर कळत नाहीये ना. मी मध्येच तो म्हणतो की त्याला फिशरीजचा प्लॅन टाकायचा आहे, पण त्या बाबतीत हालचाल करताना तो दिसत नाही. मध्येच त्याला ऍक्टिंग मध्ये इंटरेस्ट येतो. तो मधुशी बोलतो. हे सगळं करताना ना मला तो जेन्युइन सुद्धा वाटतो तितकाच. मी तो प्रत्येक गोष्टीसाठी ना माझ्याकडे परमिशनही मागतो. मला काय वाटतं माहिती आहे ना, तो काकाला घाबरत असणार. का ते काय मारता बिरतात की काय त्याला? हो मारत असेल, हू नोस. मी तो जोपर्यंत त्याला बोलवत नाही ना तोपर्यंत तो जाणार नाही. कमाल आहे. हे पण बाबांनी काय मस्त सांभाळून घेतलं ना मगाशी. मला सांग, ते भेटायला गेले होते काल आईंना, त्याचं काय झालं? गेला होता ना. मला जरा काल अस्वस्थ वाटत होतं. आईची भेट नाही झाली. चला मी पळतो, खूप काम आहेत ऑफिसमध्ये पेंडिंग. थांब ना, ज्युनियर्स नाहीत का तुमच्या ऑफिसमध्ये? लगेच ब्रह्मेकडे किती ज्युनियर्स आहेत आणि तुमचं ऑफिस किती भारी आहे हा फील देण्याची काहीच गरज नाही. ते आहेच. नाही ते आहेच वगैरे काही नाहीये. असं तुम्हाला वाटतं, म्हणजे तुम्हालाच वाटून काही उपयोग नाही. इतरांना वाटलं पाहिजे की तुम्ही भारी आहात ते. ओके ओके. आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे यार. उद्यापर्यंत हे लोक जाणार उद्या आता फायनली. डोंट वरी, होईल सगळं नीट. ऐक ना, खरंच कमी आहेत ज्युनियर्स तुमच्याकडे. चला चला इकडे धना. ए धना, आई बसा. अगं मला मदत करू दे की ग तुला. असं काय? नाही नाही अजिबात मला मदत करायची नाही आणि तुम्ही बाहेरच यायचं नाही. तुम्ही बाहेर आलात ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आई का असं करतेस तू? त्या तुला सांगतायत ना बाहेर नको जाऊ, मग नको जाऊ बाहेर. ऐकत का नाहीयेस? ईशा वहिनी तसं काही नाहीये. तसं काही नाहीये म्हणजे? असं काही नाहीये म्हणजे? त्या मला मदत करतायत. मदत करतेस तू तिला? मी मदत करते तिला. हो. अहो वहिनी, यांनी जर मला मदत केली आणि आजींनी ते बघितलं तर किती चिडतील त्या माझ्यावर. की पाहुण्यांना काही कामं लावतीयस आणि किती मोठा प्रॉब्लेम होईल. तुम्हाला कळतंय का? एवढंच ना? अगं एवढंच काय इशू? ती पाहुणे म्हणतीये मला. मी पाहुणी आहे काय? नाही खरं तर पाहुणेच आहे मी. म्हणजे मी असं इथे राहायला यायला नकोच होतं खरं तर. लग्नाआधी मुलीच्या असं येतात का तिच्या सासरी राहायला? चुकलेलंच आहे आमचं. आणि बापरे, हे जर का सासवडला कळलं ना तर सासूबाई मला. नाही नाही हे त्यांना कळता का म्हणे. इशू आपण सांगायचं नाही त्यांना असं इथे राहायला आलो, असं असं झालं वगैरे. नाही नाही पण मुलं पचकणार आहेत. बंटी आणि पिंकी नक्की सांगणार आणि मग माझं काही खरं नाही. मात्र इशू आणि खरं सांगू का, हे सगळं हे तुझ्यामुळे झालेलं आहे. मी आलेच नसते राहायला, पण हे जे काही पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना सोसायटीमध्ये वगैरे मला समजतच नाही. 2 दिवस पाणी गेलं आम्ही इथे आलो, परत 2 दिवस आला आम्ही इथे गेलो. काय प्रकार आहे? सोसायटीच्या लोकांनी हे सगळं नीट करायला पाहिजे. काय हे काय पद्धत आहे काही याची? पुण्याला असं कसं? सासवडला किती पाणी असतं आमच्या, भरपूर पाणी, कधीच प्रॉब्लेम. दुसऱ्याकडे वगैरे राहायला जायची वेळ येत नाही. इशू हे काय आहे अगं? मला तू हे बघा, कुठे राहतेस तू? कुठे घर आहे तुझं? आई नेमका मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की
सासवडला मी कसं सांगू की मी इथे राहिलेच मी इथे. कसं सांगू सासवडला? कारण खरं सांगितलं तर पटणारच नाही त्यांना. खोटं मला सुचत नाही बाई. अगं असं नाही, सुचता ऐन वेळी आपल्याला काहीतरी. म्हणजे सुचेल तुला काहीतरी. हा सुचेल. बरं धना, मला मदत करू दे ना का तुला? नाही, मी नाही करून देणार तुम्हाला मदत. बर मग आता तू सासवडला आलीस ना, मी पण तुला एकाही कामाला हात लावू देणार नाही. अहो नाही म्हणजे तसंही आम्ही तुम्हाला कामाला हात लावू देणारच नाही. आम्ही मुलीकडे म्हणजे तसं नाही. किती जणी आहेत आमच्या घरी नाही का? उमा आहे, आदिती पण मदत करते, वीणा आहे, आणि सासूबाई माझ्या मदत करतात. इशू आली तर ती करेल. तुम्हाला नाही काम सांगणार आम्ही. पण मला करू दे ना ग. हे बघा, तुम्हाला खरंच काही सुचत नाहीये. तुम्ही आराम करा. हां, मी काम करते सगळं. ईशाबाईंनी तुम्ही लक्ष ठेवा यांच्यावर. हां, ऐक ना, मी मदत करते ना ग तुला. ए धना. इशू किती गोड आहे ग धना. खूप गोड आहे. सगळं नीट बघून मग लग्न ठरवलंय मी. हो ग बाई, खरंच ग इशू, सगळी माणसं खूप गोड आहेत ग. यात मात्र काही शंकाच नाहीये. इशू, मग आता सांग ना, मग मी काय करू आता? आई तुझं म्हणजे आता ऑलमोस्ट पिंकी सारखं चाललंय. म्हणजे आता सुट्टी लागली, आता मी काय करू? हा खेळ खेळून झाला, आता मी काय करू? ड्रॉइंग काढून झालं, आता मी काय करू? अरे काय मग मला काही कळत नाहीये मी काय करू. पण मग जरा निवांत घे, छान शांत बस. तुला वेळ मिळतो का असा कधी इतका आरामात? निवांत घे. तुला सांगू इशू, आमचे अण्णा आहेत ना, म्हणजे तुझे अण्णा आजोबा, बापरे, ते सकाळी सगळ्या आम्हा बहिणींना कामं द्यायचे, कामाची लिस्ट द्यायचे. प्रत्येकीच्या हातामध्ये कागदाचा कपटा असायचा कामं लिहिलेला. आणि संध्याकाळी आल्यावरती ते इन्स्पेक्शन असायचं, कोणी किती कामं केली आणि कशी केली. हो, हे असं झोपून बिपून द्यायचं नाही ना. मला खूप स्ट्रिक्ट होते अगं, खूपच. मी ना अण्णाजोबांना असं कधी पाहिलेलंच नाहीये. म्हणजे असं कडक बिडक. मला ते असे नेहमी मस्त आठवतात. गोड काय लाड करायचे ना माझे. हा, लाड त्यांनी आमचे पण खूप केले ग. खूप लाड केले त्यांनी आमचे. पण कामाच्या बाबतीत आहे का नाही? हा, हे दुपारी बिपारी असं झोपणं, बापरे, शक्यच नाही. मी काय करू सांग ना इशू, मला कंटाळा आला आता. म्हणजे मला तिला मदत, मी करू का तिला मदत? मी करते मी तिला. बरं, मी काय म्हणते, मी सांगू का? तू काय कर. हा सांग. ये इकडे. हा सांग. काय करू? हिचं कपाट वगैरे आवरायचं का? नाही, मी सांगते ना तुला, येत बस जरा. हा, तिचे ते कपड्याचे सगळे तू काय कर, बॅग दे, सगळे कपडे इकडे टाक. फक्त जरा सरकून घ्या. हा सरकते. आणि इथे पुढ्यात टाक सगळे. जरा पाय पसर बरं. अगं पाय पसरून मी आवरणार. सरक ना पाय. मस्त काय ते बॅग इथे. आता डोळे मिट जरा. मी झोपणार नाही. हाय. अरे आयशा, काय झालं? एकटेच बसलात? हा बसलो एकटाच. खरं तर एकटा पडलोय. ईशा, हे आता सगळं जाणवतंय मला. म्हणजे अगोदर ना मी फक्त माझं काम, माझं इन्व्हेन्शन, माझ्या अचीवमेंट, एक्सपेरिमेंट याच्याच मागे धावत असायचो. मला वाटायचं की हेच आयुष्य आहे, बाकी सगळ्या गोष्टी फालतू आहेत. म्हणजे अशा लहान सहान गोष्टी लाईक इमोशन, फिलिंग, अटॅचमेंट, या गोष्टीला काही किंमतच नव्हती का माझ्या लेखी. आता कळतंय की फार चुकलो मी त्यावेळेस. इडियट सारखा वागलो. I hate myself for all this.
यु नो ईशा, आता मला इंटेन्सली काय वाटतं, मला असं वाटतंय की माझा एक जवळचा मित्र असायला हवा होता आज. म्हणजे तो असा इथे बसला असता का माझ्यासोबत, असा मांड्या ठोकून, आणि सगळं मी त्याच्याशी बोललो असतो, शेअर केलं असतं त्याच्याबरोबर. इतक्या वर्षात एक मित्रही नाही कमावू शकलो मी. बायको आणि मुलाला मित्र करायचं तर राहूनच गेलं. त्यामुळे यु नो, एखादा जवळचा मित्र असणं फार इम्पॉर्टंट असतं ईशा. म्हणजे बघ ना, मित्रात भांडणं होतात, वाद होतात, अगदी एक्स्ट्रीम वाद होतात, पण मित्र सोडून नाही जात एकमेकांना. यु नो वाय? कारण त्यांच्यात कुठलंच लीगल बॉन्डिंग नसतं ना ग. एकही मित्र नाही कमावू शकलो. आय मिस्ड एव्हरीथिंग. खरंच तुमचा मित्र नाही कोणी? मला आपलं उगाच वाटायचं की मी मैत्रीण आहे तुमची, माझ्याशी बोलू शकता तुम्ही. ऑफकोर्स ईशा, तू माझी फ्रेंड आहे, ऑफकोर्स. हे बघ ना, म्हणून तर तू अशी आलीस इथे आणि मी असा घडाघडा बोलायला लागलो. सो ऑफकोर्स वी आर फ्रेंड्स ईशा. आईनं भेटला तुम्ही? काय झालं? काही उपयोग नाही झाला, ती भेटलीच नाही. ती होती तिथे, तिची पर्स दिसली मला, आणि आय एम शुअर तिने मला पाहिलंही असणार. पण पिऊनकडनं निरोप पाठवला की मॅडम नाही आहे. मीही जास्त फोर्स नाही केला, निघून आलो थोड्या वेळाने. पण ईशा, मी प्रयत्न नाही सोडणार. आय एम गोइंग टू कीप ट्राईंग. ए ईशा, ॲज अ फ्रेंड तुला एक सल्ला देऊ का, इफ यू डोंट माइंड? काही वाटेल ते झालं नाही ईशा, तरी तू आपल्या माणसांचा विश्वास नको तोच. मी चूक केली ईशा, आणि त्याची फळं भोगतोय आता, आणि आयुष्यभर भोगतच राहणार. म्हणून सांगतो तुला की काहीही झालं तरी असा विश्वास नाही तोडायचा आपल्या माणसांचा. खूप प्रॉब्लेम होतो. अरे देवा, मी झोपले कशी? असा कसा डोळा लागला माझा? शे, मी म्हणत होते तरी मी झोपत नाही, काय वेळ नाहीये. काय वाटलं असेल त्यांना मी अशी भलत्या वेळेला झोपले? इशू, कशाला झोपू दिलंस मला तू? मी तुला म्हणत होते की नाही, ही झोपायची वेळ नाहीये, मी मदत करते धनाला. काय झालं? काही नाही. नाही नाही, काहीतरी झालं ना, कोणीतरी बोललं तुला मी अशी भलत्या वेळेला झोपले? आई, काही कोणी काही बोललेलं नाहीये. मग पण तरी म्हणजे हे असं या वेळेला मी झोपले हे चुकीचंच आहे. ही काही वेळ नाहीये झोपायची. तू खूप गोड आहेस ग. इशू, अगं असं कोणी रडत सांगतं का आईला तू किती गोड आहेस म्हणून? पटणार आहे का मग मला ते? सांग मला, काय झालं? हं, काय झालं? माझ्यावर चिडू नकोस. मी का चिडेन तुझ्यावरती? तू जर चिडलीस तर मला ते सहन नाही होणार. आय लव्ह यू. मला मुद्दा काय आहे तू सांग पटकन, काय झालंय ते सांग. काय झालंय? मी एक गोष्ट लपवली तुझ्यापासून. काय? सॉरी, मी आता नाही सांगू शकत ते, पण तू मला प्रॉमिस कर की तुला ते जेव्हा कळेल तेव्हा तू माझ्यावर चिडणार नाहीस, आणि आता तुझं माझ्यावर जितकं प्रेम आहे तू तितकंच प्रेम करत राहशील माझ्यावर. इशू, मी आता चिडेन ना, आता चिडेन मात्र मी.
मला सांग खरं काय झालंय ते. काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का? म्हणजे इशू तसं काही झालंय का? नाही. अरे देवा, किती वेळ घेतलास नाही म्हणायला. छातीत धडधडत होतं, भीती वाटली मला. तू हो म्हणतेस का काय म्हणून. मग आता सांग बाळ, आता सांग मला काय झालंय. आई प्लीज ना, तू संबंध नको तोडू माझ्याशी प्लीज. नाही इशू, नाही, मी नाही चिडणार तुझ्यावर आणि मी काही सुद्धा म्हणणार नाही तुला. हे बघ, आई आहे ना, आई आहे ना, इतके दिवस आहे ना मी तुझ्या पाठीशी. मग याच्या पुढे पण आहे. रडू नकोस. मी तुला रडलेलं नाही बघू शकत बाळा. प्लीज, नाही बघू शकत मी. रडू नको, रडू नको ना. हो, मला तर अजून प्लीज रडू नकोस. मी आहे ना. आई ग, किती ते प्रेम. हो ना, आज लेकीला आईचं प्रेम आलंय खूप. चहा घेणार? अगं विचारतेस काय, मला चहा हवाच आहे ना. झोप उडवायला मस्त चहा करून आणू सगळ्यांसाठी. हा चल. चल. मी काय म्हणत होते, बहिणी आई आपण बाहेर जायचं का? आपण एवढ्या उन्हाचं कुठे जायचं आता? अगं आत्ता नाही की, मग या पोरांचं शिबिर सुटलं ना की त्यांना पिकअप करू आणि जाऊ मस्त बाहेर. हा, कुठे जायचंय तुम्हाला? तुम्हाला नाही की, मी तर म्हणते आपण सगळ्या जणी जाऊया, मस्त मजा करू, शॉपिंग करू ना. चालेल, ऍक्च्युली एक नंबर प्लॅन आहे हा. चालेल चालेल. नाही, पण गुरुजी ओरडतील मला. अगं का ओरडतील? काय नाही, तू गुरुजी करू नकोस. तू बाहेर पडलीस तर उलट त्याला बरं वाटेल. ओ पण आजी, सायंटिस्ट काका, समीर दादा यांचं स्वयंपाकाचं कोण बघणार? अहो वहिनी, आपण मिळून करून टाकू पटकन. कितीचा वेळ लागणार आहे? हा, आणि आजी कितीच जेवते, एवढंच तर लागतं. त्यात ओमचे काका तर जेवतच नाहीत रात्री, त्यामुळे ठीक आहे. येस. सो मग ठरलं आता, आपण या पोरांना पिकअप करू, शॉपिंगला जाऊ, पिक्चर बघू एखादा मस्त, रात्री खाऊ पिऊ कुठेतरी आणि लेट घरी परत येऊ. मी ओमला कळवून टाकते. चालेल चालेल. आणि ना आपण पुरुष माणसांना ना जळवूया. चला आता चहा पिऊया. चला चला चला. आणि ऐक ना, मी शोभना मावशीला पण कळून टाकते, ती पण ये. मावशी, अगं काय ग, झोप गेलीच नाही की काय तुझी अजून? शोभना मावशी म्हणाले मी. काही बोलते मी, मला शोभना मावशी म्हणायचं नव्हतं, आईच म्हणायचं होतं. काही बोलते, एक्साइट झाले की मी काही बोलते. चहा देते तुला. चल चल. काही बोलते मधू, कधी काही बोलते. आणि काही बोलते. धना खूप गोड आहे. तू आलीच एक रिक्षामध्ये. मला वाटलं की असं कसं काय माझ्या मला वाटतं रिक्षावाला लेडीज चप्पल घालून काय कर. हे हाताची गाठी तोंडावर बुट कर ना. मज्जा मज्जा. आपण या आल्यावरती हे लपूया. त्यातला ये ना इकडे. तू पिडू नकोस तिला सतत. जास्त अरे काय चाललंय अजून ते? काय म्हणताय तुमचं? गमत घाबरलात तुम्ही. कसली गंमत काय हाताची बोलतात घडी. ते? मी असं काही करणार नाही. हाताची घडी वगैरे. आई प्लीज. यांनी पानच खाल्लं होतं ना ग. नाही, मला असं वाटतं ते चुकीचं पान खाल्लंय तर ते. बाई, तू नाही ना खाल्लंस काही वेगळं पान? काय वाटतंय ते? कर काय धना, असं कर. मी यांना घेऊन जा बाबा, जा. तोंडावर बोला. आणि आलो पाणी आणि दूध घेऊन. चल. करण्यासाठीच मी म्हणलं असं. अगं शाळेमध्ये असल्यासारखं वाटतंय. आमच्या शाळेमध्ये एक मुलगी होती, तिला काय वाटायचं माहितीये ना, असं करून बोललं म्हणजे आपण खूप सिक्रेट बोलतो. आम्ही पण असंच बोलायचं. असं ठीक आहे, पण ती मोठ्यानेच बोलायची, आपण गट्टी फुकरूया का.
अजून इथे तुम्ही हळू बोलणार काय जाऊ बोला प्लीज असं करू नका पुरुष मंडळी झोपलेत. मंडळी काय रे कशी बोलते यार आपण इथे बायका मंडळी पुरुष मंडळी जाऊ उठूया आई आपण असं करत इकडे सासवड इकडे या पुण्याला चला. इकडे कुठे सासवड आहे? इथे नव्हतं काही. अगं चला कोण आहे ते आताची घडी काय घालताय तू झोपवतेस ना तिला तू बंटी झोप जरा शांत व्हा ना येड्या झाले कोणी पडलं ना की मला तू काय रे पडलं एकदा ऐक ना, माझ्या सासूबाई पडल्या. अरे बापरे त्यांना सावरायला जायचं सोडून मी हसत सुटले. आई प्लीज बेबी असं तुझं काय चाललंय माझ्या सासूबाई आहेत त्या कोणी सासू कुठली सासू पडली तरी मला हसायला. आई बास आता हळू आवाज कमी तू काकूला का ओरडतेस? पिंकी अगं त्यांना बायकांमधल्या चेष्टा असं म्हणतात. तू नको होऊस मोठी नेता यांच्यासारखी होशील. सॉरी बंटी आजोबा.